मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी रम्याला म्हणते, जे बोलायला आली आहेस ना, ते जर बोलून झालं असेल तर तू जाऊ शकतेस. प्लीज इथून निघ, असं हात करून सांगते. तर तेव्हा रम्या तिथून जाऊ लागते आणि जाता जाता म्हणते की मी तुझ्याशी बोलायला आले होते की एक बाई दुसऱ्या बाईचीच बाजू समजावून घेऊ शकेल. पण बरोबर आहे, मी तुझ्या या आनंद निवासची केस नाही ना. पण आता जाता जाता तुला एक रिक्वेस्ट करेन नंदिनी, तू पार्थसोबत बोल, पण एकट्याने बोल, कारण कदाचित तो त्याच्या आईसमोर काही बोलू शकणार नाही. हे एवढं बोलून रम्या तिथून निघून जाते. तर त्यानंतर धनंजय आणि शारदा घरी येतात. इतक्यात नंदिनीसुद्धा घरी येते आणि ते दोघे एकमेकांना बोलता बोलता थांबतात. तर तेव्हा नंदिनी म्हणते, खरं तर मलासुद्धा महत्त्वाचं बोलायचं आहे, पण अगोदर तुम्ही बोला. तर त्यावर धनंजय म्हणतो की आम्ही तुझं लग्न मोडून आलेलो आहे. तर ते ऐकल्यानंतर मात्र नंदिनीला मोठा धक्काच बसतो आणि नंदिनी का असा प्रश्न करते. तर तेव्हा धनंजय म्हणतो की काही गोष्टी जाणीवपूर्वक आम्ही तुला सांगितलेल्या नाहीत, पण त्याचा उलगडा करायची वेळ आलेली आहे. आणि तुमचं लग्न करण्यापूर्वी माझ्या भूतकाळातला एक गुंता होता की तो अजूनसुद्धा सुटलेला नाही. पार्थची आत्या वसुंधरा, तिचा नवरा सुदर्शन माझा चांगला मित्र होता. एका दुर्दैवी घटनेमध्ये त्याचा खून झाला आणि तो खून मी घडवून आणलेला आहे, असं वसुंधराला अजूनसुद्धा वाटतं. तर ते ऐकल्यानंतर मात्र नंदिनीला मोठा धक्काच बसतो. तर तेव्हा शारदा म्हणते की हे अजिबात खरं नाही. तुझ्या बाबांनी हे असं काहीसुद्धा केलेलं नव्हतं आणि ते कोर्टामध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे. तर तेव्हा धनंजय म्हणतो, पण वसुताईच्या कोर्टामधला आरोपी अजूनसुद्धा मीच आहे. पण इतकी वर्ष झालेली आहे तरीसुद्धा मी निर्दोष आहे हे मान्य करायला ती तयारच नाही. आणि माझ्यावरचा राग तुझ्यावर निश्चितच निघणार आहे. त्यामध्ये पार्थबद्दल आम्हाला अजून एक गोष्ट कळालेली आहे की पार्थचं दुसऱ्याच एका मुलीवरती प्रेम आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते की त्या मुलीचं नाव रम्याच आहे ना. तर तेव्हा मात्र धनंजय, तुला हे माहिती आहे का, असं विचारतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही बाबा, मला सुद्धा आजच कळालेलं आहे हे, कारण ती रम्या आज आनंद निवासमध्ये आलेली होती आणि रम्या आल्यानंतर जे काही घडलेलं असतं ना, ते सर्व सांगू लागते. तर ते ऐकत असताना धनंजय आणि शारदाला धक्केच बसत असतात. तर तेव्हा नंदिनी म्हणते, तिच्या म्हणण्यानुसार पार्थचं सुद्धा तिच्यावरती प्रेम आहे, पण मानिनी काकूंच्यामुळे ते प्रेम कबूल करत नाहीत ते आणि माझ्याशी लग्न करत आहेत. तर तेव्हा मात्र शारदा धक्क्याने खालीच बसते आणि अगोदर हे वसुंधरा ताईंनी सांगितलं आणि नंतर आता रम्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आपल्याला हे सगळं अगोदरच कळायला हवं होतं ना. तर त्यावर धनंजय म्हणतो, पण हे तर आपल्याला लग्न व्हायच्या अगोदरच कळालेलं आहे ना. तर त्यावर नंदिनी बोलते, मी अजूनसुद्धा रम्यावरती विश्वास ठेवलेला नाही आणि पार्थवर संशयसुद्धा घेतलेला नाही. आणि तुम्हा दोघांना सुद्धा हे खरं असल्यासारखंच वाटत आहे का, असा प्रश्न करते. तर तेव्हा शारदा म्हणते, मला नाही वाटत की पार्थ असा असेल. तर त्यावर धनंजय म्हणतो की मुद्दा तो नाहीच, तर हा आहे की रम्याने तुला हे येऊन सगळं का सांगावं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, तेच मी सुद्धा म्हणत आहे. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पार्थच देऊ शकणार आहे. त्यामुळे मी थेट त्यांना भेटणार आहे आणि स्पष्ट काय आहे ना ते सर्व विचारणार आहे. तर तेव्हा धनंजय म्हणतो, नंदिनी, पण तू हे का करत आहेस. तर त्यावेळी नंदिनी बोलते की बाबा, मला तुमची भीती कळत आहे, पण कोणतीसुद्धा गोष्ट अगोदर मला पार्थसोबत बोलायचं आहे. तर तेव्हा शारदा म्हणते की तुझी इच्छा असेल ना तर आम्ही तुला अडवणार नाही. तर तेव्हा धनंजय म्हणतो, आता या विषयावर बोलण्यात काहीसुद्धा अर्थ नाही. नंदिनीसाठी एखादा चांगला मुलगा मिळेलच ना. तर तेव्हा नंदिनी म्हणू लागते की मला चांगला मुलगा मिळेल सुद्धा आणि त्यांना सुद्धा चांगली मुलगी मिळेल, पण आमच्यामध्ये जे जुळलेलं आहे ना त्याचं काय. आणि पार्थच्या नजरेमधला खरेपणा मला मनापासून आवडलेला आहे आणि तसं तर आनंद निवासच्या कामामुळे मी शेकडो लोकांना भेटते. एखाद्याच्या मनामधला लबाडपणा मी चटकन ओळखू शकते, पण पार्थकडून ती वाईब मला कधीच नाही मिळाली. अजूनसुद्धा रम्याने जे काही सांगितलेलं आहे ना त्यावर विश्वास नाही माझा. आणि असा दुसऱ्या कोणाकडून काहीतरी ऐकल्यानंतर आपल्या जोडीदारावर अविश्वास दाखवणे हा माझा स्वभाव नाही.
आणि त्यामुळे मी पार्थला भेटणार आहे आणि त्यांना स्पष्टच विचारणार आहे की हे सगळं काय आहे. तर तेव्हा धनंजय परत नंदिनीला थांबवायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, बाबा मला एकदा त्यांच्यासोबत बोलू दे, मग तुम्ही जे काही ठरवाल ना ते मला मान्य असेल. आणि एवढं बोलल्यानंतर नंदिनी तिथून निघून जाते. तर इकडे मात्र घरामध्ये वादळ उठलेलं असतं आणि पार्थ रागाने, हे काय बोलत आहे तुम्ही? नंदिनीच्या आईबाबांनी लग्न मोडलं का? तर तेव्हा मानिनी म्हणते, ते दोघं तरी काय करणार ना? वसुताईने जवळजवळ वॉर्निंगच दिली त्या दोघांना, त्यामुळे त्या दोघांनी निर्णय घेतला लग्न मोडायचा. तर तेव्हा पार्थ रागाला येतो आणि म्हणतो की हा काय मूर्खपणा आहे. आजवर मी वसु आत्याचा आदर करत होतो, कारण तिच्यासुद्धा अंगाखांद्यावरती मी खेळलो होतो. रम्या आणि माझ्यामध्ये तिने कधीसुद्धा दुजाभाव केलेला नाही, म्हणून काय तिने वाटेल ते बोलल्यावर आपण माना डोलवायच्या का? आणि मी हे लग्न कॅन्सल होऊच देणार नाही. मी आत्ताच्या आत्ता जाऊन नंदिनीला भेटतो असं म्हणून चाललेला असतो. तर तेव्हा मानिनी त्याला थांबवते आणि म्हणते, तू असा डोक्यामध्ये राग घालून घेऊ नकोस, तू जरा शांत हो. तर तेव्हा विक्रमसुद्धा पार्थला शांत व्हायला सांगतो आणि म्हणतो, नंदिनीला सुद्धा हे कळल्यानंतर ती नाराज झालेली असणारच आहे ना, तिलासुद्धा तिच्या काही प्रश्नांची उत्तरं हवीच असणार आहेत ना. उद्या शांतपणाने सगळं काही बोला आणि मग ठरवा काय आहे ते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, ठरवायचं काही सुद्धा नाही बाबा, मला फक्त ऐश्वर करायचं आहे की नंदिनीला या घरामध्ये त्रास होणार नाही. इनफॅक्ट मी तो त्रास होऊच देणार नाही तिला. तर तेव्हा विक्रमसुद्धा म्हणतो, प्रश्नच नाही, या घरामध्ये त्रास होणारच नाही तिला. तर तेव्हा मानिनीसुद्धा बोलू लागते आणि मी तर तिची काळजीसुद्धा घेईन, अगदी वसुताईंच्या लहरीपणापासून तिला जपेनसुद्धा. आणि हे सगळं तिला सांग, पण उद्या शांतपणाने सांग. तर तेव्हा विक्रम म्हणतो की हे तू फक्त नंदिनीसोबतच बोल, बाकी कोणाला काही सांगत बसण्याची काहीसुद्धा गरज नाही असं मला वाटत आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते की नंदिनी तशीसुद्धा समंजस मुलगी आहे. तर तेव्हा पार्थ बोलू लागतो, आता रात्र खूप झालेली आहे, तुम्ही जाऊन झोपा, आराम करा आणि टेन्शन घेऊ नका. तर तेव्हा ते दोघे तिथून निघून जातात. तर इकडे नंदिनी मात्र अस्वस्थ झालेली असते आणि इकडे तिकडे फिरून विचार करत असते. आणि तेव्हा तिला ज्यावेळेस रम्या आलेली असते त्यावेळी जे काही घडलेलं असतं ते सर्व आठवत असतं. आणि इकडे सुद्धा पार्थ अस्वस्थ झालेला असतो आणि त्याला सुद्धा विक्रम आणि मानिनी जे काही बोलून गेलेले असतात ते सर्व आठवत असतं. तर इकडे नंदिनी म्हणू लागते की जे रम्या म्हणाली ते खरं असेल का? पार्थचं सुद्धा रम्यावरती प्रेम असेल का? तर इकडे पार्थ सुद्धा उठून उभा राहतो आणि माझं रम्यावरती अजिबात प्रेम नाही असं बोलू लागतो आणि स्वतःशी म्हणतो, काय गरज होती त्या दोघांना हे सर्व सांगायची. तर तेव्हा इकडे नंदिनी म्हणू लागते की मला हे पार्थला विचारायलाच हवं. तर तेव्हा इकडे पार्थसुद्धा म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता नंदिनीसोबत बोलायलाच हवं आणि तो सुद्धा मोबाईल हातामध्ये घेतो. आणि इकडे नंदिनीसुद्धा पार्थला फोन लावायसाठी मोबाईल हातामध्ये घेते आणि आता खरंच पार्थना फोन करून विचारायची योग्य वेळ आहे काही. नेमकं इकडे तेव्हा पार्थसुद्धा म्हणू लागतो, खूपच रात्र झाली आहे ना, मी उद्याच बोलतो आणि मोबाईल खाली ठेवतो. आणि त्याला ज्यावेळेस तो सुरुवातीला नंदिनीला भेटलेला असतो ना, तो आनंदाचा क्षण आठवू लागतो आणि त्यानंतर ज्यावेळेस तो तिच्यासोबत स्कूटरवरून चाललेला असतो तो क्षणसुद्धा आठवतो आणि त्यानंतर परत ते तिसऱ्यांदा भेटलेले असतात तो क्षणसुद्धा आठवतो. आणि इकडे नंदिनीला सुद्धा ज्यावेळेस पार्थने खाली गुडघ्यावरती बसून नंदिनीला अंगठी घातलेली असते तो क्षण आठवतो. तर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ गडबडीने नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला म्हणतो, तुम्ही असं कसं काय करू शकता? लग्न मोडलं तर का? त्यांनी तुमच्या घरच्यांना येऊन काहीतरी सांगितलं आणि त्यानंतर तुमचे घरचे आमच्याकडं आले आणि लग्न मोडलं, इतकंच आहे का ते? लग्न जमवताना इतकी सारी मंडळी होती ना, मग लग्न मोडताना किमान तुमच्या निर्णयात तरी मी असायला हवं होतो ना. एवढा मोठा निर्णय घेताना तुम्हाला माझ्याशी एकदासुद्धा बोलावं नाही वाटलं का? असा प्रश्न करतो आणि खूपच अस्वस्थ झालेला असतो.
तर तेव्हा नंदिनी मात्र त्याच्या डोळ्यामध्ये बघत असते आणि त्यानंतर त्याला प्यायला पाणी आणते. तर तेव्हा पार्थ नको आहे असं तिला सांगतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, माझ्या आईबाबांनी लग्न मोडायचा निर्णय तुमच्या आत्यामुळेच घेतलेला आहे आणि त्यांचं ऐकल्यानंतर कुठल्यासुद्धा आईवडिलांची झोप उडेलच ना. तर तेव्हा पार्थ म्हणतो, मग तुमचंसुद्धा मत तेच झालेलं आहे का की लग्न होऊन घरी आल्यानंतर कोणी तुम्हाला त्रास देईल आणि तो मी सहन करेन? असं अजिबात नाही होणार. तर तेव्हा नंदिनी म्हणते, माझा निर्णय मी तुमच्या आत्यामुळे नाही तर त्यांच्या मुलीमुळे घेतलेला आहे, रम्यामुळे घेतलेला आहे. तर ते ऐकल्यानंतर मात्र पार्थला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर तेव्हा नंदिनी सांगू लागते की काल रम्या मला इथं भेटायला आलेली होती. तर तेव्हा पार्थ विचारतो, रम्या इथे कशासाठी आलेली होती? तर तेव्हा नंदिनी सांगते की तिच्या आणि तुमच्या प्रेमाबद्दल सांगायला आली होती. तर मात्र तेव्हा पार्थ शांत होऊन जातो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, तुमची शांतता सगळं काही सांगून जात आहे आणि हे बघा, मी असं अजिबात नाही म्हणत की माझं काही मत झालेलं आहे तुमच्याबद्दल, पण हे सगळं प्रकरणामध्ये तुमचं काय मत आहे हे जाणून घेणं माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं. रम्या आणि तुमची लहानपणापासूनची मैत्री आहे ना, तुमच्या दोघांच्या लग्नामुळे तुमच्या नात्याला खूप छान नाव मिळू शकतं. आपल्या मैत्रिणीमध्ये आपला जोडीदार भेटणं यापेक्षा कुठली चांगली गोष्ट असू शकते. तर तेव्हा पार्थ सांगायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते की तेच तर मी सांगत आहे ना, तुम्ही दोघे लहानपणापासून एकत्र वाढला आहात, त्यामुळे कदाचित तुम्हाला एकमेकांची सवय झालेली आहे. पण कदाचित आता या सगळ्या गोष्टी सवयीच्या पुढे गेलेल्या असतील आणि तुम्हाला कळालेल्या सुद्धा नसतील. त्यामुळे मी इतकंच सुचवेन की रम्याच्या आणि तुमच्या नात्याचा तुम्ही परत एकदा विचार करावा. कदाचित तुमच्या लक्षात येईल की ही सवय नाही, हे प्रेम आहे आणि तसं असलं ना तरी माझी काही हरकत नाही आणि मी कोण आहे ना हरकत घेणारी, अजून बायकोसुद्धा झालेली नाही ना. आणि थोडं थांबून, सॉरी मी गंमत करत होते असं म्हणते. आणि तुमच्या आणि रम्याच्या नात्याचा तुम्ही परत एकदा विचार करा. खूप सिरियस आहे ती तुमच्या बाबतीत. काल मी पाहिलेलं सुद्धा आहे हे. आणि आपलं तर फक्त लग्न ठरलेलं आहे, अजून झालं तर नाही ना. पण उद्या लग्न झाल्यानंतर तुम्हाला असं नको वाटायला की रम्याच तुमची बायको म्हणून योग्य होती. मग मात्र गडबड होईल. ना ती बायको होऊ शकेल ना मी मैत्रीण होऊ शकेल. तर ते ऐकल्यानंतर पार्थ धक्क्याने मला असं वाटत आहे असं बोलता बोलता थांबतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्हाला जे काही वाटतं ना तेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण हे लग्न मी नाही मोडलं, माझ्या आईबाबांनी मोडलेलं आहे. कारण माझ्या निर्णयावर ठाम राहायला मला काहीतरी कारण हवं आहे ना. जसं रम्याला तिच्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी तुमचं पत्र तरी आहे. तर ते ऐकल्यानंतर मात्र पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते आणि माझं कुठलं पत्र असा तो प्रश्न करतो. तर तेव्हा नंदिनी, हो तुमचंच पत्र होतं ते, जे रम्याने तुमच्यासाठी लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये तिच्या पत्रामध्ये तुम्ही तुमच्या प्रेमाचा होकार कळवलेला आहे. तर तेव्हा मात्र पार्थला सुद्धा ज्यावेळेस वसुंधराने सुद्धा सांगितलेलं असतं की माझ्या रम्याने सांगितलेलं आहे की तिने पार्थसाठी पत्र लिहिलेलं आहे आणि पार्थने सुद्धा त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि तिने ते पत्रसुद्धा दाखवलेलं असतं, ते सर्व आठवू लागतं. तर तेव्हा नंदिनी पार्थला म्हणते, रम्या खूप गोड मुलगी आहे, तुम्ही एकत्र खूपच छान दिसाल. तर तेव्हा पार्थ बोलत असतो. तर नंदिनी मध्येच म्हणते, तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही माझ्या आयुष्यात नसला ना तरीसुद्धा मी मजेत राहीन. आणि बाजूला जाऊन म्हणते, त्रास नाही करून घेणार मी स्वतःला. तर तेव्हा पार्थ तिच्या समोर जातो आणि म्हणतो की नंदिनी, आपलं लग्न मोडल्यानंतर तुम्हाला त्रास नाही होणार का? तर तेव्हा नंदिनी म्हणते, त्या पत्रामध्ये तुम्ही आय लव्ह यू टू असं लिहिलेलं आहे आणि मी ते वाचलेलं सुद्धा आहे. आणि म्हणते, पार्थ, रम्या ते एक वाक्य घेऊन आयुष्य काढू शकते. मी तुमच्यासोबत आयुष्य काढावं यासाठी माझ्याकडे कुठलं सुद्धा कारण नाही. म्हणून मी इतकंच सुचवेन की तुमचा आणि रम्याच्या नात्याचा परत एकदा विचार करा. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. तर मात्र तेव्हा पार्थ तिथून निघून जात असतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही निघालात का? तर तेव्हा पार्थ परत फिरतो आणि तुम्ही आत्ता इतकं समजावलं आहे ना तर मला जावंच लागेल ना. आणि त्यावेळेस त्याला पिऊने जे काही सांगितलेलं असतं की त्या पत्रावरती काही लिहिलेलं होतं ना, ते पार्थ दादाने लिहिलेलं नव्हतं, तर ते मी लिहिलेलं होतं. आणि ते आठवल्यानंतर पार्थ म्हणतो की मी कायमचं नाही चाललेलो, माझ्यासाठी तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत का? मग आज हे फायनल करूनच टाकूयात. प्लीज तुम्ही माझी वाट बघाल ना.
तर तेव्हा नंदिनी म्हणते मी तुमची वाट नक्कीच बघेन. तर तेव्हा पार्थ तिथून निघून जातो आणि नंदिनी मात्र विचारात पडते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ रम्याने जे लेटर लिहिलेलं असतं ते घेऊन नंदिनीकडे येतो आणि सोबत पिऊला सुद्धा घेऊन येतो आणि नंदिनीला म्हणतो हेच ते लेटर आहे ना जे रम्याने तुम्हाला दाखवलेलं होतं. आणि त्यावेळेस तो पिऊला म्हणतो जे काही खरं आहे ना ते सर्व काही सांग. तर तेव्हा इकडे वसुंधरा रम्याला फोन लावते आणि आता जरी देवानं जरी सांगितलं ना तरी सुद्धा हे लग्न होऊ शकणार नाही. तर इकडे सर्व खात्री पडल्यानंतर नंदिनी धनंजय आणि शारदाला सर्व हकीकत सांगू लागते आणि म्हणते पार्थचं रम्यावरती अजिबात प्रेम नाही आणि त्यांच्या या बोलण्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. तर तेव्हा धनंजय म्हणतो की त्या घरामध्ये वसुधाई सुद्धा असणार आहे ना, तो त्यांना ओळखत नाहीस, ते तुझं जगणंच कठीण करून टाकतील. तर ते मात्र ऐकल्यानंतर नंदिनी असू देत ना असं बोलू लागते. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.